नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2026चं आता ग्राउंड झाले. यानंतर लेखी परीक्षा येईल. आपण लेखी परीक्षेसाठी एक रॅपिड फायर म्हणून एक सिरीज सुरू केली आहे, जी एक्झामपर्यंत असेल. यामध्ये 50 क्वेश्चन असतील, जे तुमचा 90% हा MCQचा सराव पूर्ण करेल. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवर हे प्रश्न पहिला, भारताने 2023 G20 शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केली? याचं उत्तर आहे बघा, नवी दिल्ली. हा प्रश्न पोलीस भरती 2024 आणि तलाठी 2023 येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, G20चे 2023चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? याचं उत्तर आहे भारत. चांद्रयान 3चे लँडिंग कोणत्या ठिकाणी झाले? याचं उत्तर आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ. चांद्रयान 3 मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या संस्थेने केले? याचं उत्तर आहे बघा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 5, आदित्य L1 मोहीम कोणत्या देशासाठी आहे? याचं उत्तर आहे सूर्याचा अभ्यास. कोणत्या उद्देशासाठी आहे? याचं उत्तर आहे बघा, सूर्याचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 6, BRICS 2024 कोणता नवीन देश सदस्य म्हणून सामील झाला? याचं उत्तर आहे बघा, सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 7, 2024 ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत? याचं उत्तर आहे बघा, पॅरिस आणि फ्रान्स. प्रश्न क्रमांक 8, COP28 परिषद कोठे झाली? याचं उत्तर आहे बघा, दुबई, UAE. प्रश्न क्रमांक 9, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 10, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे? याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. महाराष्ट्र चालू घडामोडी, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 13, लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याची आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील नवीन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा घोषित झाला? याचं उत्तर आहे पालघर. अलीकडील संदर्भात विचारला तेव्हा पालघर सांगायचा. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे बघा, अहमदनगर. विज्ञान व तंत्रज्ञानावर काही प्रश्न घेतले. प्रश्न क्रमांक 16, 5G सेवा भारतात अधिकृतपणे कधी सुरू झाली? याचं उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2022. इंडिया AI मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. UPI प्रणाली कोणत्या संस्थेद्वारे चालवली जाते? याचं उत्तर आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 19, डिजिटल रुपया कोणत्या बँकेने सुरू केला? याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 20, मिशन शक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे महिला सक्षमीकरण. प्रश्न क्रमांक 22, 2023 ICC क्रिकेट विश्वचक्र कोठे झाला? याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 23, 2023 ICC विश्वचक्र विजेता देश? याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 24, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 कोठे झाल्या? याचं उत्तर आहे हाँगझोऊ, चीन. प्रश्न क्रमांक 25, भारताने 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत किती सुवर्णपदके जिंकली? याचं उत्तर आहे 28. राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस 26. प्रश्न क्रमांक, संविधान दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 27, राष्ट्रीय मतदार दिन कधी? याचं उत्तर आहे 25 जानेवारी. 28, पोलीस स्मृती दिन कधी? याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. 29, आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून. महिला दिन 8 मार्च. अर्थव्यवस्थेवर आधारित. GST कधी लागू झाला? 1 जुलै 2017. भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करतो? केंद्रीय अर्थमंत्री. 2024 केंद्रीय अर्थमंत्री कोण? निर्मला सीतारामन. भारताची चलन एकक रुपया 35. RBIचे मुख्यालय कोठे आहे? याचं पर्यावरण. प्रश्न क्रमांक 36, प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? याचं उत्तर आहे 1973. भारतातील सर्वात मोठे वाघ अभयारण्य नागझिरा येथे आहेत. प्रश्न क्रमांक 38, जागतिक पर्यावरण दिन 5 जून. प्रश्न क्रमांक 39, COP परिषद कोणत्या विषयाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे हवामान बदल. प्रश्न क्रमांक 40, पॅरिस करार कोणत्या विषयाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे हवामान बदल, सुरक्षा व संरक्षण.
भारतीय लष्कर दिन 15 जानेवारी, भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर 43, भारतीय वायुदल दिन 8 ऑक्टोबर 44, ऑपरेशन डोस कोणत्या देशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे तुर्की. प्रश्न क्रमांक DRDOचे पूर्ण रूप काय आहे? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आणि 46 नंबर, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. 47, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950. 48, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान. 49, भारतातील सर्वात लहान राज्य गोवा. 50, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा.